शतगणित अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजना शोरले ते पाहेगा। अत्यंत अल्प कमी आयुष्य माणसाला प्राप्त झालेलं आहे आणि या कमी आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आपला दिनचर्या आपलं आयुष्य त्या ठिकाणी निघून चाललेलं आहे बरं का। हे वेगळं सांगायची गरज नाही। हो महाराज म्हटले अल्प आयुष्य मानव देव शतगणित अर्धरात्र काय 100 वर्षाची आयुर्मर्यादा आहे। याच्यामध्ये अर्धी आपली झोपेत चाललेली आहे बरं का, नाही का। अर्धी आपली झोपेत अर्धी नाही अर्धीपेक्षा जास्ती झोपेत चाललेली आहेत बरं का। हे वेगळं सांगायची गरज नाही का बरं। हो माणसं दुपारी सुद्धा जेवल्यानंतर वामकुक्षीच्या नावाखाली 2-2 तास झोप काढूनच घेतात बरं का। हे वेगळं सांगायची गरज नाही। वास्तविक आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने वामकुक्षी हा जो प्रकार आहे तो फक्त 15 मिनिटाचा सांगितलेला आहे बरं का, या पलीकडे नाही। वामकुक्षी म्हणजे काय, वाम म्हणजे डावा आणि कुक्षी म्हणजे कुस। हो जेवल्यानंतर हो ते जे काही आपण आणि खाल्लेलं आहे ते अन्न त्याची पचन प्रक्रिया योग्य त्या ठिकाणी व्हावी याकरता डाव्या कुशीवर थोडंसं पडणे याला वामकुक्षी म्हणतात। फक्त 15 मिनिटं, पण वामकुक्षीच्या नावाखाली 2-2 तास आपण झोप काढूनच घेतो बरं का। आणि म्हणून अर्धी नाही त्याच्यापेक्षा जास्ती आपली झोपेतच चाललेली आहे। जाऊ द्या संत प्रमाणे हो शतगणित अर्धरात्र काय। पुढे आता पुढचं प्रमाण आपण असं म्हणायचं मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे। भजनाला काही शिल्लक राहिलं नाही बरं का या बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आपलं आयुष्य त्या ठिकाणी चाललेलं आहे। आणि म्हणून आयुर्मर्यादा कमी असल्यामुळे सत्ययुगातलं तप मनुष्य आता करू शकत नाही बरं का। बरं चला हा झाला पहिला प्रतिबंध। मी दुसरा प्रतिबंध आपल्या समोर मांडला, तेवढी पवित्र आता जागा शिल्लक नाहीये बरं का। वास्तविक तप करण्याकरता तीर्थक्षेत्राचा जर आपण त्या ठिकाणी आधार घेत असाल ना तर कलियुगात महत्व सांगत असताना तीर्थक्षेत्र सुद्धा आता भ्रष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का। मग तीर्थक्षेत्र भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तपा करता पवित्र जागा शिल्लक नाहीये। माता जागाच नाहीये का, ज्ञानोबाराय म्हटले तसंही काही नाहीये। हो कलियुगामध्ये 2 जागा आजही त्या ठिकाणी पवित्र ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे। 2 जागा आजही पवित्र आहेत बरं का। आता या 2 जागा कोणत्या का निकुट मठ हो वावा की शिवालय। महाराज म्हटले एखादा आश्रम असावा किंवा शिवालय म्हणजे भगवान शंकराचं मंदिर असावं। अर्थात या 2 जागा पवित्र आहेत बरं का। हो म्हणजे हे 2 प्रतिबंध आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला प्रतिबंध तेवढं आयुष्य आपल्याकडे नाहीये, दुसरा प्रतिबंध तशी पवित्र जागा शिल्लक नाहीये आणि याकरता सत्ययुगातलं तप मनुष्य आता करू शकत नाही बरं का। बरं चला थोडासा सत्ययुगाचा विचार बाजूला करा, त्रेतायुगाचा जर विचार करायचा झाला त्रेतायाम यजतो मखे त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्मामुळे देवाची प्राप्ती होत होती बरं का। बरं आता एक लक्षात घ्या त्या काळामध्ये त्रेतायुग हे प्रभू रामाचा आणि त्या ठिकाणी काळे हे युग आहे बरं का। या त्रेतायुगामध्ये काही जरी प्राप्त करून घ्यायचं असं वाटत असेल ना तरी यज्ञ केला जायचा बरं का। काही जरी प्राप्त करून घ्यायचं असेल म्हणजे राजा दशरथाकडे ऐश्वर्य होतं। हो तो बलाढ्य अशा प्रकारचा राजा होता। किती बळ होतं त्याच्याकडे। अहो देव दैत्याचं युद्ध झालं तर या युद्धामध्ये देवांना सहकार्य करावं याकरता आधी रथ घेऊन हो नाही का हा राजा दशरथ अगदी स्वर्गामध्ये त्याने कूच केलेली आपल्याला पाहायला मिळते। हा स्वर्गामध्ये गेला आणि देव दैत्याच्या युद्धामध्ये त्याने देवांना सहकार्य केलं। एवढा बलवान एवढा बलाढ्य होता, ऐश्वर्य संपन्न राजा होता, चेहरा नेहमी असा पडलेला असायचा बरं का। हो बाकीचे लोक विचारायचे राजन एवढं ऐश्वर्य तुमच्याकडे, एवढे बलवान तुम्ही आहेत आणि तुमचा चेहरा असा नेहमी पडलेलाच असतो, याचं कारण काय। आता राजा दशरथाचा हो रामायणातला डायलॉग प्रसिद्ध आहे बरं का। तो म्हणतोय एवढं ऐश्वर्य आपल्याकडे पण एवढं ऐश्वर्य असून देखील माझा चेहरा पडलेला, याचं कारण पुत्रहीनसे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते। अरे बाबा हो एवढं सगळं ऐश्वर्य माझ्याकडे पण एवढं उपभोगण्याकरता पोटी पुत्र संतान नाहीये ना याकरता मी दुःखी आहे बरं का। आता राजा दशरथांना वशिष्ठ महामुनी विश्वामित्रांनी एक मधला मार्ग सांगितला। अरे बाबा तुला पुत्र प्राप्ती व्हावी असं जर तुला वाटत असेल ना तर तू मात्र पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला पाहिजे। म्हणजे त्या काळात काही जरी प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल ना तरी सुद्धा यज्ञ केला जायचा बरं का। बरं चला आता हो हा यज्ञ सत्य काय त्रेतायुगातला यज्ञ मनुष्य आता कलियुगात करू शकेल का, करू शकणार नाही हे त्याचं उत्तर आहे। याचं कारण काय हो 3 प्रकारचे प्रतिबंध आडवे येत आहेत। मी मगाशी 2 सांगितले आता 3 सांगतो। 3 प्रतिबंध आडवे येत आहेत। नंबर 1 पहिला प्रतिबंध तेवढं ऐश्वर्य आपल्याकडे नाहीये। नंबर 2 दुसरा प्रतिबंध परिसरातले राजे आपले मांडलिक झाले पाहिजे हो नाही का, हा दुसरा प्रतिबंध। आणि तिसरा प्रतिबंध हो असं म्हणतात की ज्या वेळेस आपल्याला यज्ञाची पूर्णाहुती करायची असे ना तेव्हा हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार त्याच्यामध्ये पूर्णाहुती करता पडली पाहिजे बरं का।
आता या 3 प्रतिबंधाचा विचार करायचा झाला तर आपण यज्ञ करूच शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. का? या 3 प्रकारच्या प्रतिबंधाचा विचार करा. मी म्हटलं पहिला प्रतिबंध, तेवढं ऐश्वर्य आपल्याकडे नाहीये बरं का. ऐश्वर्य संपन्न असाल, श्रीमंत असाल तर तुम्हाला तो यज्ञ करता येईल. आता आपण ऐश्वर्य संपन्न नाहीच ना. का बरं? आपण जर ऐश्वर्य संपन्न असतो तर इथं येऊनच बसलो नसतो बरं का. ज्या अर्थी आपण इथं येऊन बसतोय ना त्या अर्थी ऐश्वर्य संपन्न, श्रीमंती आपल्याकडे नाहीये बरं का. अर्थात हो, पहिला प्रतिबंध तेवढं ऐश्वर्य आपल्याकडे पाहिजे. नंबर 2, दुसरा प्रतिबंध मी आपल्याला सांगितला, परिसरातले राजे आपले मांडलिक झाले पाहिजे बरं का. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी जर यज्ञ करायचा ठरला, तो अश्वमेध नावाचा यज्ञ जर करायचा ठरला ना तर ज्याला तो यज्ञ करायचा आहे ना तो राजा असा अश्व सोडायचा बरं का, घोडा सोडायचा. आणि मग हा घोडा जो राजा त्या ठिकाणी आडवेल मग या राजाने त्याच्याशी युद्ध करायचं, युद्धात त्याला परास्त करायचं, पराजित करायचं, पराभव करायचा त्याला हरवायचं, त्याला आपलं मांडलिक, आपलं दास त्याला बनवायचं. हो, पुत्र काय त्या ठिकाणी अश्वमेध नावाचा हा यज्ञ त्या ठिकाणी केला जायचा बरं का. हो, लक्षात घ्या. हो, असं सगळ्यांना पराजित करून आपलं दास त्या ठिकाणी बनवायचं, त्यांना आपलं मांडलिक बनवायचं. हे सुद्धा आपल्याला जमणार नाही हो. याचं कारण काय? परिसरातले मांडलिक राजे नाही का, परिसरातले लोक मांडलिक बनवणं हे जरा बाजूलाच ठेवा. इथं घरचे सख्खे भाव आपलं सांगून ऐकत नाही, ही आपली अवस्था आहे. परिसरातले राजे राजवाडे, परिसरातली लोक केव्हा आपले मांडलिक होणारे, दास होणारे, हेही आपल्याला न जमण्यासारखं आहे. मी तिसरा प्रतिबंध आपल्या समोर मांडला, तो म्हणजे या यज्ञाच्या पूर्णाहुतीला हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार त्याच्यात पडली पाहिजे बरं का. आता तूप ही संकल्पना आपल्याकडे फार कमी लोकांकडे आपल्याला पाहायला मिळते, हे वेगळं सांगायची गरज नाही. पूर्वीच्या काळी गायी हा प्रकार जरा बऱ्यापैकी होता बरं का, नाही का. आणि मग गायी हा प्रकार चांगला बऱ्यापैकी असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये दही, दूध, तूप, लोणी, दूध तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी होतं. आता बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे गायी म्हशी हा प्रकार राहिलेला आहे. आणि त्यांच्यातही निघालेलं सगळं दही, दूध, तूप, लोणी सगळं गोइंग टू डेअरी, नो डेअरी, नाही का. सगळं डेअरी जात आहे. डेअरी टाकायला म्हणजे खायला काही मिळत नाही, काय करावं आता. हो, तूप ही संकल्पना आता पोरांना हो नाही का शाळेमध्ये शिकवावी लागेल. याला तूप म्हणतात नाही का. का अति वानवा आहे हो त्या गोष्टीची. आणि मग साधं आपल्याला आणि सामान्यतः थोडं तूप जर आपल्याला मिळत नाही तर पूर्णाहुती करता हत्तीच्या सोनी एवढी तुपाची धार त्याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी टाकणं हे कदापि आपल्याला शक्य होणार नाही. या 3 प्रतिबंधाचा विचार करायचा झाला तर या 3 प्रतिबंधामुळे आपण त्रेतायुगातला यज्ञ आता करू शकत नाही बरं का. बरं चला, त्रेतायुगाचा विचार थोडासा बाजूला ठेवा. द्वापार युगाचा जर विचार करायचा झाला तर त्या काळामध्ये देवप्राप्तीचं प्रधान साधन सांगितलेलं होतं. द्वापारे परिचर्या, या द्वापार युगामध्ये पूजेमुळे देवाची प्राप्ती होत होती बरं का. त्या काळात पूजा हे प्रधान साधन होतं. आता द्वापार युग हा जर त्या ठिकाणी युगाचा विचार करायचा झाला, कृष्ण भगवान परमात्म्याचं युग म्हणजे द्वापार युग. या काळामध्ये गोकुळातले लोक पूजा हे साधन करायचे, ते ब्रह्माची पूजा करायचे, ते इंद्राची पूजा करायचे. पण कृष्ण भगवान परमात्म्याने फार मोठी क्रांती केली आणि देवाने त्या सगळ्यांना पटवून सांगितलं, अरे काय त्या ब्रह्माची इंद्राची पूजा करताय, ज्यामुळे आपल्या गायींचं संवर्धन होतंय ना, त्या गोवर्धनाची पूजा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. पूजा हे प्रधान साधन होतं बरं का. बरं, आता एक ऐका, पूजा हे प्रधान साधन जरी असलं ना तरी एक प्रतिबंध आडवा येतोय आणि त्याच्यामुळे त्या काळातली पूजा आता आपण करू शकत नाही बरं का. तो प्रतिबंध कोणता? पूजेच्या साहित्याचा अभाव, नाही का. हो, एकच प्रतिबंध आडवा येतोय. पहिले 2 सांगितले, नंतर 3 सांगितले, आता 1 सांगतो बरं का. हो, पूजेच्या साहित्याचा अभाव. अहो, साधं सत्यनारायण करावं असं वाटत असेल ना, आपण ब्राह्मण काकाकडे जातो आणि काकाला सांगतो, काका अहो एक यादी द्या बरं का, आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची बरं का. आता काका यादी देतो, ती यादी जर आपण तपासली ना, 15-16च वस्तू असतात हो त्याच्यामध्ये. पण त्याही मिळवण्याकरता त्या गोळा करण्याकरता माणसाला नाकी नव येतात. काय करावं आता, नाही का. ते ब्राह्मण काका येतात ना, ते पूजा मांडतात. पूजा मांडत असताना ते ब्राह्मण काका सांगतात, यजमान याच्यात एक गोष्ट कमी आहे हो. हो, आता यजमान हुशार असतो. यजमान म्हणतो, काका कमी आहे का, असं करा, भागून घ्या, नाही का.
भागून घ्या, काय करावं आता. आता जेवढा यजमान हुशार असतो त्याच्यापेक्षा डबल हुशार ब्राह्मण काका असतो. काका म्हणतो नाहीये का, हरकत नाही, सकल अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी. बरं का हो, कमी असलेल्या वस्तूला आपण अक्षदांवर भागून घेतो. अहो 15-16 वस्तू पूजेच्या आपण जर एकत्र गोळा करू शकत नाही तर पूजा हे प्रधान साधन असताना आपण त्या पूजेचे साहित्य कसं काय गोळा करू शकतोय. हो, त्याच्यामुळे हा एक प्रतिबंध आडवा असल्यामुळे आपण पूजा हे साधन करू शकत नाही. बरं का. बरं चला, हा एक भाव जरा बाजूला ठेवा. आपल्याला पूजा करावी असं वाटत असेल ना, तर ज्या साहित्याने आपल्याला पूजा करायची, पूजा का आपण करू शकत नाही, याचं कारण ज्या साहित्याद्वारा आपल्याला देवाची पूजा करायची ते साहित्यच मुळात जर देवाने तयार केलेलं आहे तर त्याचंच घ्यायचं आणि त्यालाच द्यायचं. ही काही आपल्याकडून पूजा ठरेल का, तर ठरणारच नाही, हे त्याचं उत्तर आहे. बरं का हो, नाही का, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, श्री महाराजांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. बरं का हो, श्री महाराज म्हटले, देवा मला तुला पाणी व्हावं असं वाटतंय, पण हे पाणी जर तूच निर्माण केलेलं आहे, उदके राहणं तरी स्वरूपाचे तुझे. हो, नाही का, अर्थात पाणी वाहावं असं तुला वाटतंय, पण हे पाणी जर तूच निर्माण केलेलं आहे तर तुझंच पाणी तुला वाहणं ही काही पूजा ठरेल का, ही पूजा ठरत नाही. बरं का. बरं, त्या ठिकाणी मला फुल वाहावं असं वाटतंय. हो, नाही का, गंधाचा सुगंध, पुष्पांचा परिमळ, अर्थात गंध फुल वाहावं असं मला वाटतंय. देवा हे तूच निर्माण केलेलं आहे, मग तूच निर्माण केलेलं तुलाच वाहणं ही माझ्याकडून कसली पूजा घडणार आहे. बरं का. मग शेवटी तुकोबाराय म्हटले, तू का म्हणे, माझं अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. हो, माझ्याकडून घडणारी ही पूजा, धूप दीपाची जी काही साधनं आहेत ना, ती रामकृष्ण हरी म्हणजे देवाचं नामचिंतन म्हणजेच तुझी त्या ठिकाणी पूजा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. बरं का. या प्रतिबंधाचा विचार करायचा झाला तर पूजा हे साधन आपल्याला जमणार नाही. बरं का. त्या काळातलं नाहीये, बरं म्हणजे द्वापार युगातलं नाहीये, त्रेतायुगातलं त्या ठिकाणी आहे. हो, त्रेतायुगातला हा प्रसंग आहे. हो, पण या साहित्याच्या संबंधाने अगदी उत्तम त्या ठिकाणी आणि हा दृष्टांत बसतो. बरं का, ही कथा बसते. बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, कशावरून, अहो रावणाचा जर विचार करायचा झाला ना तर रावणाचा एक नियम होता. बरं का. काय नियम होता. हो, तो रोज 1000 कमळ भगवान परमात्म्याला, भगवान शंकराला व्हायचा, 1000 कमळ व्हायचा, हा त्याचा नियम होता. बरं, एक दिवस झाला असं 999 कमळ भरले. बरं का. एक कमळ कमी पडलं, याने या रावणाने विचार केला, एक कमळ कमी पडलं आणि मग एवढ्या वर्षाची आपली परंपरा, आपला नियम, या नियमामध्ये आता खंड पडेल. हो, त्याने काय विचार केला, हो जर त्या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये खंड पडत असेल, एक कमळ कमी पडतंय या करता, तर मग मात्र त्याने पुढचा मागचा विचारच केला नाही. तलवार काढली, आपलं मस्तक धडापासून वेगळं केलं आणि ते शिरकमल म्हणून भगवान परमात्म्याला, भगवान शिवाला अर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मला सांगा, हे आपल्याला करून जमेल का. अहो त्याला दाव होती, आपल्याला एकच आहे, काय करावं आता. अर्थात त्याच्यामुळे पूजा हे साधन माणसाला करता येणार नाही. मग माणसाने जर सत्ययुगातलं जपतपादी साधन आपल्याला करता येत नाहीये, त्रेतायुगातला यज्ञ आपल्याला करता येत नाहीये, द्वापार युगातली पूजा आपल्याला करायला जर जमत नसेल तर माणसाने कलियुगामध्ये करावं काय. महाराज म्हटले, हो कलवतात हरी कीर्तनात, हो कलियुगा माझी करावे कलियुगामध्ये माणसाने करावं काय. श्री महाराज वर्णन करतायत, कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. अर्थात कीर्तन करायचंय. बरं का. महाराज म्हटले, कलियुगात तुम्ही कीर्तन केलं पाहिजे. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरी नावे, देवाच्या नामचिंतनाने जीवाचा उद्धार आहे. बरं का. हो, महाराज म्हटले, कलियुगा माझे करावे कीर्तन. ऐकणारे लोक म्हणतील, बरं आहे का बुवा,
हो, श्री महाराजांनी कलियुगामध्ये कीर्तन करायला सांगितलेले, बाकी काही करण्यापेक्षा कीर्तन करा. मग झाली का आमची पंचायत? कीर्तन करायचं म्हटलं मग असंच आम्हाला पण फेटा बांधावा लागेल, उपरणं बांधावं लागेल, अशी सिस्टीम करावी लागेल, नाही का? असेच वाजवणारे, असेच गायक, असेच विनेकरी, असेच श्रोते बोलवावे लागतील आणि मग कलियुगातलं श्रेष्ठ साधन आम्हाला कीर्तन करावं लागेल का? ऐका ऐका, कीर्तन करणं म्हणजे असेच उपचार केले पाहिजे अशातला भाग नाही हो. कीर्तनाचे तसे अनेक प्रकार पडतायत बरं का. काही रूप कीर्तन सांगितलेलं आहे, काही गुण कीर्तन सांगितलेलं आहे, काही लीला कीर्तन सांगितलेलं आहे, काही नामसंकीर्तन सांगितलेलं आहे. जिथे देवाच्या रूपाचं वर्णन केले जाते त्याला रूप कीर्तन म्हणतात. जिथे गुण गायले जातात त्याला गुण कीर्तन म्हटलेलं आहे. जिथे लीला गायल्या जातात त्याला लीला कीर्तन म्हटलेलं आहे. आणि जिथं नाम गायलं जाते ना त्याला नामसंकीर्तन म्हटलेलं आहे बरं का. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतराची पाप जळून भस्मसात होतात हे वेगळं सांगायची गरज नाही. कितीही पाप जरी असलं, कितीही पाप, तरी ते जाळण्याकरता एक नाम पुरेसं आहे हो, हे वेगळं सांगायची गरज नाही हो. अगदी त्या ठिकाणी अनेक प्रकाराने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. विठ्ठला आता आपण हरिपाठ केला, त्या हरिपाठामध्ये आपण त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किती जरी पाप असलं, अगणित जरी पाप असलं तरी ते पाप जाळून भस्मसात करण्याकरता एक देवाचं नामचिंतन पुरेसं आहे बरं का. त्या हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातीला लयाशी क्षण मात्रे. हो, जातीला लयाशी वर्षभरात असं नाही म्हटलं, क्षण मात्रे. हो, तुम्ही नामचिंतन गायलं, अनंत पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी त्या जळून भस्मसात होतात हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. त्या आजामेळ्याचं उदाहरण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. भागवतामध्ये आजामेळ्याचं उदाहरण येते. आजामेळ्यानं असं पापच ठेवलं नाही की जे करायचं बाकी शिल्लक राहिलेलं होतं. अनेक प्रकारचं पाप केलं आणि अनायासे हो पुत्र स्नेहाने त्याने नारायण नावाचा उच्चार केला. परिणाम काय झाला? प्राण जाता वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठवले. देवाने त्याच्याकरता विमान पाठवलं बरं का. अनायासे जरी मुखावाटे देवाचं नामचिंतन आलं ना तरी सुद्धा महाराज म्हटले त्यातून जीवाचा उद्धार आहे. बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि कलियुगामध्ये माणसाने करावं काय? त्याने कीर्तन करावं बरं का, बाकी काही करू नये. महाराज म्हटले ते कीर्तन करत असताना आम्ही नेमकं कोणती साधना केली पाहिजे, नेमकं कलियुगामध्ये करावं तरी काय? श्री महाराज त्या ठिकाणी साधना सांगत असताना म्हटले ते कीर्तन करत असताना तुम्ही गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. हेच कलियुगातलं उत्तम साधन आहे. हो, महाराजांनी याचा उच्चार केला किंवा याचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात.
गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. गायनाचे वाहे टाळे साधन कली उत्तम आहे, हेच कलियुगात उत्तम साधन आहे, नाही का. तुम्ही गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, नाही का. तुम्ही गायलं पाहिजे बरं का. आता प्रश्न असा निर्माण होतो, काय गावं आणि कसं गावं याला सुद्धा फार महत्व आहे बरं का. काय गावं? देवाचे गुण गावे. बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. गुण गाई नावडी हेचे माझे सर्व जोडी, जिने आजीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. अर्थात जोया भिवरेच्या तरी ही प्रमाण पाहून घ्या म्हणजे कळेल आपल्याला. काय गावं? देवाचे गुण गावे. असे प्रत्येक इंद्रियाकडून देवाचं भजन घडावं ना, याकरता प्रत्येक इंद्रियाला महाराजांनी उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग डोळ्याला वेगळा उपदेश केला, कानाला वेगळा उपदेश केला, हाताला वेगळा उपदेश केला, पायाला वेगळा उपदेश केला, तसं वाचेला वाणीला सुद्धा वेगळा उपदेश केलेला आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. कानाला सांगितलं, कानानो ऐकणे जरी तुमचं काम असलं तरी काय ऐकावं हे आता तुम्ही ठरवायचं नाही, काय ऐकावं हे आता मी ठरवणार आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळ्यांना सांगितलं, डोळ्यांनो पाहणे जरी तुमचं काम असलं तरी काय पाहावं आता हे तुम्ही ठरवायचं नाही, काय पाहावं आता हे मी ठरवणार आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तसं वाचीला सांगितलं, घे घे माझे प्रत्येक इंद्रियाला महाराजांनी उपदेश केलेला आहे. तसं वाचेला वाणीला सांगितलं, वाचे बोलणं जरी तुझं काम असलं तरी काय बोलावं हे आता तू नाही ठरवायचं, काय बोलावं आता हे मी ठरवणार आहे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. देवाचं नाम चिंतन आपण गायलं पाहिजे. हो गायलं पाहिजे बरं. गाये काय गावं? देवाचे गुण गावे. कसे गावे? भावयुक्त अंतकरणाने गावे बरं का. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हो भावयुक्त अंतकरणाने आपण देवाचे गुण गायले पाहिजे बरं का. हो लक्षात घ्या. काय गावे? देवाचे गुण गावे. हो कसे गावे? भावयुक्त अंतकरणाने गावे. किती गावे? अखंड गावे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. हो अखंड देवाचं नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. नकळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती. हो दिनरजनी हा चिरंदा गोविंदाचे फवाडे. महाराज म्हटले अहो रात्र देवाचं भजन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, महात्मा आहे ना महात्मा, आपल्या जीवनातला क्षण सुद्धा वाया घालवत नाही बरं. हे वेगळं सांगायची गरज नाही. आधी अर्जुनाने प्रश्न केला, देवा महात्मा कोणाला म्हणतात एवढं मला सांग. भगवान म्हटले हा प्रश्न तुला आताच का पडला? ते अर्जुनाने म्हटलं असं काही नाही देवा, पण तू मागासपासून म्हणतोय साधूच्या जवळ गेलं पाहिजे, महात्म्याची भेट घेतली पाहिजे. असा महात्मा जर तुला भेटला तर त्या महात्म्याची सेवा कशी करावी हे त्याचा विधी सुद्धा तुम्हाला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या नियमाप्रमाणे मला सांगितलेला आहे. तो मला कळालेला आहे. तरी तनु मन जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाश सकळ. मला कळालेलं आहे देवा. हो ना, मी आबाल बुद्धीचा आहे, अज्ञानी आहे. मला महात्मा कुणाला म्हणतात हे कळत नाही. जरा तू सांगशील तर बरं होईल. भगवान परमात्म्याने महात्मा कुणाला म्हणतात याबद्दलची व्याख्या सांगितली. महात्मान सुमाम पार्थम दैवीम प्रकृती आश्रितः. अरे बाबा ज्याच्या ठिकाणी दैवी गुण संपत्ती आश्रय करून राहते ना त्याला महात्मा म्हणतात. अर्जुनाने प्रतिप्रश्न केला, देवा महात्मा कोणाला म्हणतात हे कळालं मला, पण असा महात्मा होण्याकरता आपल्या जीवनामध्ये करतो तरी काय? त्याला महात्मा व्हायचंय महात्मा नाही का, त्याला महात्मा व्हायचंय महात्मा होण्याकरता तो काय करतो? साधं कीर्तनकार व्हावा असं वाटत असेल ना तर फेटा चांगला बांधता आला पाहिजे, उपरनं चांगलं बांधता आलं पाहिजे. नाहीच काय तर आपलं कीर्तन स्वरात पाहिजे, नसेल स्वरात तर निदान जोरात तरी पाहिजे हो नाही का. आणि नाहीच काय तर 4-5 कीर्तन पाठ केलेली पाहिजे.
साधं कीर्तनकार व्हावा असं वाटत असेल तर एवढे सायास करावे लागतात. इथं त्याला महात्मा व्हायचंय, महात्मा होण्याकरता तो महात्मा आपल्या जीवनामध्ये काय करतोय? भगवान म्हटले तो काहीच करत नाही, तो फक्त एवढंच करतो. काय करतो? सततम कीर्तयन्तो माम यतंतश दृढव्रतः. बस तो सतत कीर्तन करतो, याच्या पलीकडे काही करत नाही बरं का. लक्षात घ्या, सततम या पदाखाली ओव्या लिहित असताना ज्ञानोबरायांच्या वाणीला तर बहरच आला आणि ज्ञानोबरायांनी जो सतत देवाचं नामचिंतन गातोय त्याच्या जीवनामध्ये होणारे त्याला फायदे सांगितले बरं का. काय फायदे सांगितले? हो, तरी कीर्तनाचे नटनाचे नासिरे व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरणे उठविली. यम लोकेची कुंडली राहाटे आगवी. यम म्हणे काय यमावे, दो म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष हो कदाची नाही. कैये खादेनी ऐसेनी माझे नाम घोषे. नाहीची करते विश्वाची दुखे, हे जगतचे अवघे सुखे दुमदुमीत भरले. अर्थात हो नाही का, कैये खादेनी वैकुंठात जावे. वैकुंठाप्रत देवाचं नाव नेऊन पोहोचवतंय. अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारला, देवा तुझं नाव जर वैकुंठाप्रत नेऊन सोडतंय किंवा पोहोचवतंय तर तुझी 1000 नाव आहेत असं मी ऐकलेलं आहे. 1000 नावं, नामाच्या सहस्रावरी 1000 नाव आहेत तुझी, 1000 नावं. मग तो महात्मा होण्याकरता त्या 1000 नावापैकी कोणतं नाव घेतो एवढं मला सांग. श्री ज्ञानोबराय म्हटले किंवा भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना त्या 1000पैकी तो ही नावं घेतो पण अखंड घेतो, हे त्याचं उत्तर आहे बरं का. आता कोणती नावं घेतो? ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतायत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्या विशद उदंड गाती. महाराज म्हटले कृष्ण विष्णू हरी गोविंद यापैकी कोणाचंही घेतो पण अखंड घेतो, हे त्याचं उत्तर आहे बरं का. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन. रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो नाही का. काय गावं, कसं गावं, किती गावं, अखंड गावं, हे त्याचं उत्तर आहे. गाये आपण गायलं पाहिजे बरं का. बरं, गाऊन सुद्धा देवाची प्राप्ती होते बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो नाही का. पण पुन्हा प्रश्न उपस्थित राहतो, काय गावं माणसाला कळालं पाहिजे बरं का, हे वेगळं सांग. गाण्यामध्ये सुद्धा एक फार मोठी शक्ती आहे बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो नाही का. त्या गाण्यातल्या रागामध्ये शक्ती आहे ना, रागात. हो नाही का. किती शक्ती आहे. अहो, जर एखाद्या गायकाने त्या काळात मेघ मल्हार नावाचा राग जर गायला सुरुवात केली ना, भर दुपारी 12 वाजता एप्रिल मेच्या उन्हामध्ये, हो, मेघ मल्हार नावाचा राग गायला तर पाऊस पडायचा. हो, एवढी गायकात आणि त्या रागात ताकद होती बरं का. आता तसे राग पण राहिले नाही, तसे गायक पण राहिले नाही बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. आताचे गायक त्यांनी राग दुर्गा सुरुवात केली ना, तो संपता दर्ग्यात कधी जाऊन तो पोचतो हे त्याचं त्याला कळत नाही बरं का. लक्षात घ्या. सुरुवात एका रागापासून समाप्ती एका रागात बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. अर्थात हो, काय गावं हे माणसाला कळालं पाहिजे. गाण्यामध्ये ताकद आहे बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, श्री महाराजांनी तुम्हाला गायनाचा आग्रह केलेला आहे बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. श्री महाराज तुकोबराय वर्णन करतायत. तुम्हाला देवापर्यंत जायचंय ना, मग देवापर्यंत कसं जा आणि काय मागा हे कळालं पाहिजे बरं. महाराज म्हटले, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, घात जागा, प्रेम मागा विठ्ठला. तुम्ही गात देवाच्या जवळ जा आणि देवाकडे प्रेम मागा बरं का. तुम्ही गात गेलं पाहिजे. आपलं थोडंसं उलट आहे, आपलं असं आहे, खात जागा, खात जागा,
कमी पडलं तर अजून मागा, आणि तब्येत बिघडल्यावर डॉक्टरकडे भागा. नाही का, ही आपली अवस्था आहे. महाराज म्हटले आपण गायलं पाहिजे. बरं, गाये. बरं, अजून पुढचा शब्द आहे नाचे. आपण नाचलं पाहिजे. बरं का, खरं तर नाचून सुद्धा देवाची प्राप्ती होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेकांना झाली, आपल्याला का होणार नाही मला सांगा ना. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. मीराबाईचं उदाहरण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. मीराबाई महाराजांनी पायामध्ये चाळ बांधावे, हातामध्ये विणा घ्यावा, कृष्णमूर्तीच्या समोर उभं राहावं आणि नाचून त्याची भक्ती करावी. हो, नाचून त्यांना देवाची प्राप्ती झालेली आहे. बरं का, नाचून. मग त्यांना जर नाचून देवाची प्राप्ती होऊ शकते, आपल्याला का होणार नाही मला सांगा ना. नाही का, आपल्यालाही नाचून देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण झाला. तिला जर नाचून देवाची प्राप्ती होऊ शकते, आपल्याला का होणार नाही. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा पायात चाळ बांधले, हातामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी नाचून काही अभंग म्हटले. बरं का, पांडुरंगाच्या समोर पायात चाळ बांधून नाचून जे अभंग म्हटले ना, त्या काळात त्याला नाचाचे अभंग म्हणत होते. पुढे त्याचाच अपभ्रंश झाला आणि तेच नाचाचे अभंग आपण नाटाचे अभंग म्हणून म्हणायला लागलो, की जे जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगाच्या समोर त्या ठिकाणी नाचून म्हटलेले आहेत. बरं का, हो, नाचून देवाची प्राप्ती होते. बरं, पण कुठे नाचावं हे माणसाला कळालं पाहिजे. कुठे नाचावं, कसं नाचावं कळालं पाहिजे. नाही का, कुठे नाचावं. श्री नामदेव महाराज वर्णन करतायत, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाही का, त्याने या अशा हरिकथेमध्ये आणि कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये नाचलं पाहिजे. बरं का, हो, लक्षात घ्या. जर आपण तिकडच्या मांडवात नाचलात, तिकडच्या म्हणजे तिकडच्या तिकडच्या मांडवात कसं तरी नाचलात ना, हो, लोक लक्षात ठेवतात. बरं का, लोक लक्षात ठेवतात. आणि आपण नाचतोय ना, त्यात आपली इज्जत ना, आपलं नाव जात नाही. बरं, जाते ते आपल्या आई बापाचं नाव जाते, हे वेगळं सांगायची गरज नाही. असं कसं तरी तंगड्या उलट्या आडव्या करून जर आपण नाचलात ना, बाकीचे लोक पाहणारे म्हणतात, काय रे हा कोणाचा. नाही का, आपल्या आई बापाची इज्जत आपण घालवतो की. मग जर नाचावा असं वाटत असेल तर इथं नाचा की. नाही का, लोक लक्षात ठेवतात, विचारतात हा कोणाचा, आमच्याचा का. बरं, हरकत नाही. मग पुढे काय होतंय, पुढे असं होतंय, त्याचं लग्न जमवायची वेळ येते आणि मग लोकांना माहिती असतंय आडव्या तड्या करून नाचणार आहे, त्याला पोरच कोणी देत नाही. हो, काय करावं आता. आता सध्या हा ज्वलंत प्रश्न आहे. हा दुर्दैव किती आहे बघा ना, कीर्तनातून मांडण्याचा विषय हा निर्माण झाला. आता पोरांची लग्न होत नाही आपल्या, हे कीर्तनात मांडण्याची गोष्ट आहे का. पण आपण कुठेतरी आडवे तिडवे नाचलात, लोकांनी लक्षात ठेवलं आणि लोकांनी आपल्याला पोरगीच दिली नाही. काय करावं आता. हा ज्वलंत प्रश्न आहे पुढचा. जाऊ द्या, मला तिकडे काही वळायचं नाही. मला सांगायचा भाव तो असा, माणसाने नाचलं पाहिजे, पण कुठे नाचावं हे माणसाला कळालं पाहिजे. नाचण्याने देवाची प्राप्ती होते. बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. गाये नाचे वाहे टाळी. हो, माणसाने टाळी वाजवली पाहिजे. खरं तर टाळी वाजवण्याने सुद्धा अनेक प्रकारचे फायदे आहेत आणि याकरता आमच्या संतांनी टाळी वाजवण्याचा आग्रह केलेला आहे. बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावे पंढरीची, पंढरीची वाटती चालावे पंढरीची. माणसाने टाळी वाजवली पाहिजे. बरं का, टाळी वाजवण्याचे काय फायदे आहेत. अहो, एकच फायदा सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. टाळी वाजवण्याचा एकच फायदा असा आहे की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. बरं का, या 72,000 नाड्याचं मुख्य केंद्रबिंदू जर कुठे असेल ना, तर ते आपल्या हातामध्ये, अपर्यायाने हाताच्या बोटामध्ये. आपण जर टाळी वाजवली ना, तर 72च्या 72,000 नाड्यामध्ये हो ती ऊर्जा प्राप्त होत असते, ज्याला आपण ॲक्युप्रेशर म्हणतो ना, ते होत असेल. आणि मग आपण जर रोज अशी 5-10 मिनिटं टाळी वाजवली ना, तर अनायासे आपल्याला कोणत्याच शारीरिक आणि त्या ठिकाणी व्याधीला किंवा कोणत्याच प्रकारच्या रोगाला सामोरं जावं लागत नाही. बरं का, हे डॉक्टरांनी, आरोग्यशास्त्राने मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी टाळी वाजवण्याचा आग्रह केला ना, तो उगाच केला अशातला भाग नाही. आमच्या संतांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. बरं का, आता काल परवा नाही का, त्या ठिकाणी व्हॉट्सअपला आपण त्या ठिकाणी एक मेसेज वाचला, टीव्हीला सुद्धा तो दाखवला गेला. बरं का, विठ्ठल नामामध्ये किती शक्ती आहे.
जर आपण विठ्ठल हा शब्द त्या ठिकाणी उच्चारला तर कोणत्याही प्रकारचा हृदय रोग तुम्हाला त्या ठिकाणी होत नाही. कारण विठ्ठल म्हणत असताना ठला ठ जेव्हा जोडला जातो ना तेव्हा आपल्या हृदयामध्ये काही कंपना निर्माण होत असतात आणि मग त्यामुळे ब्लॉकेज वगैरे जर असतील ना तर ते निघून जातात बरं का. म्हणजे आरोग्याची सुद्धा काळजी आमच्या संतांनी घेतली आणि देवाचं नामचिंतन गाण्याचा आग्रह आपल्याला केला. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अर्थात आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला पर्याय आहे. याकरता आरोग्य चांगलं राहतं याकरता माणसाने टाळी वाजवली पाहिजे बरं का. पण खरं सांगू तुम्हाला लोक कीर्तनात टाळीच वाजवत नाही हो नाही का. आणि जर बाजारात मित्र भेटला ना तर टाळीवर टाळी दिल्याशिवाय राहत नाही. हो महाराजांचं प्रमाणे महाराज म्हटले हातावरी हात हसवणी फळी वाजविता टाळी लाज वाटे. कीर्तनात जर त्याला वाजवायला सांगितले ना तो इकडे तिकडे पाहतो आपला मित्र आहे का आपली मैत्रीण आहे का. आणि मग ती उद्या जर भेटली तर ती म्हणेल वा 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 रात्रीचा फार मोठी बुवा झाली होतीस नाही का. टाळ्या वाजवत होती कीर्तनात. इकडे तिकडे पाहते मित्र मैत्रीण आहे की नाही हे जर तिला जाणवलं नाहीये तर मग ती टाळी वाजवते. आणि असे घरी जाता जाता श्रोत्यांचा असा विषय चालू असतो बुवाने 2 तास झाली टाळी वाजवायला सांगितले पण या पठ्याने काही टाळी वाजवलीच नाही. आता त्या बुवाचं काय गेलं त्याने कीर्तन केलं पाकिट घेतलं तो घरी गेला पण निघून त्याचं काही गेलं नाही. गेलं ते सगळं आपलं गेलं. हे ते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले. आपलं अनहित होऊ नये असं वाटत असेल ना तर पर्याय हे संतांनी सांगितल्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. आपण गायलं पाहिजे नाचलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे बरं का. अगदी वैष्णव हा याच पद्धतीने आपल्या भक्तीचा आनंद घेत असतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. किंवा महाराज स्वतः वर्णन करतायत. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे. महाराज म्हणते मी गातोय सुद्धा आणि नाचतोय सुद्धा बरं का. वैष्णव अशा पद्धतीने स्वतः भक्तीचा आनंद घेत असतात. गायनाचे एवढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने. अर्थात या संबंधाने आपण गायलं पाहिजे नाचलं पाहिजे टाळी वाजवली पाहिजे. हेच कलियुगातलं उत्तम आणि श्रेष्ठ साधने. गायना जेव्हा हे टाळी साधन कधी उत्तम आहे. इथे एक शंका उपस्थित राहते महाराजांनी कलियुगातलं साधन का सांगितलेले याचं 2-3 पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विवरण करता येईल. ज्याला सांगायचंय तो मनुष्य कलियुगात आहे. सांगणारे तुकोबार कलियुगातले. मग ज्याला सांगायचंय तो कलियुगात आहे. सांगणारे तुकोबार कलियुगातले. मग सत्ययुगातलं त्रेतायुगातलं द्वापर युगातलं साधन का सांगतील त्यांनी कलियुगातलं साधन सांगितलं नंबर 1. बरं अजून महाराजांना त्या काळात कळालेलं होतं कलियुगामध्ये लोक वागतील कसे. पर्यायाने या संबंधाने त्यांच्याकडून पापाचरण होईल आणि मग त्यामुळे त्या पापाची परिणती दुःखात होईल. या दुःखातून ते दुःख निघून जावं याकरता म्हणून त्याने नामचिंतन गायलं पाहिजे. याकरता कलियुगातलं साधन सांगितलं बरं का नाही का. अगदी 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारांना कलियुगाचं महिमान त्या ठिकाणी सांगून ठेवलं. लोक आशीच्या आशेच वागतात बरं का. आता हे वेगळं सांगायची गरज नाही. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझती जन पापात येते अनुमोदन करती येळन संताचे. लोक आशीच्या आशेच वागायला लागले. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन नाही का. लोक खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जर पर्यायाने आपण विचार केला थोडस पायरीवर उभं राहा आणि समाजाचं अवलोकन करा. लोक धडधडीत खोटं बोलतात. एखाद्याने ठरवलंच आपण सत्यवचनी राहायचं आपण खोटं बोलायचंच नाही असं जरी माणसाने ठरवलं ना तरी देवाने अशी काय करणी करून ठेवली. खोटं बोलण्याचं साधन त्याच्या खिशात टाकून दिलं ज्याचं नाव आहे मोबाईल. असं वाटतंय तुम्हाला मोबाईलवर माणसं खरं बोलतात. तो कीर्तनकार असला तरी त्याला विचारलं ना बाबा तो घरीच असतो तो म्हणतो हे काय वाशीन सोडलंय आता नाही का. पर्यायाने खोटं बोलण्याचं साधन देवाने तुमच्या आमच्या खिशात टाकून दिलं. लोक त्यावरही धडधडीत खोटं बोलतात. खोटं बोलतात. आता खोटं बोलण्याचा परिणाम काय हो ते नरोवा कुंजरोवा तो प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. धर्मराजाला विचारलं सांग ना खरंच अश्वत्थामा गेला का. आता देवाने अगोदरच त्याला सांगून ठेवलेलं होतं ऐक ना धर्मा तुला आता आचार्य विचारायला येणार आहेत बरं का. अश्वत्थामा मेला का. बरं या जगाचा चालक मालक भगवान परमात्मा मी तुला सांगतोय याकरता तुला खोटं बोलावं लागणार आहे.
नंबर 1. नंबर 2, तुझा भाव वाचावा असं तुला वाटत असेल तर तुला खोटं बोलावं लागणार आहे. नंबर 2, आणि युद्धात आणि अजून एका ठिकाणी खोटं बोललं तरी चालतंय, गाळलेल्या जागा बरा हो, म्हणून तुला खोटं बोलावं लागणार आहे बरं का. ऐका हो, देव म्हटले मला माहितीये तू सत्यवचनी आहेस, तू एक वाक्य खोटं बोलू शकत नाही, पण सुरुवात खऱ्याने कर, अर्ध वाक्य खरं बोल, नंतरचं अर्ध वाक्य खोटं बोलायला काय हरकत आहे. जगाचा चालक मालक भगवान मी तुला सांगतोय, तुझा भाव वाचावा याकरता मी तुला सांगतोय बरं का. देवाने आग्रह केला आणि याकरता धर्मराजा हो एक वाक्यातलं अर्ध वाक्य खोटं बोलला बरं का. पहिला अर्ध वाक्य तो खरं बोलला. आचार्याने विचारलं, हो धर्मा सांग ना, अश्वत्थामा गेला का? आता धर्मराजा पहिला अर्ध वाक्य खरं बोलला, अश्वत्थामा गतो वा, अश्वत्थामा मेला, पण पुढचा अर्ध वाक्य तो खोटं बोलला. नरोवा कुंजरोवा, तो नर होता की हत्ती होता हे मला सांगता येणार नाही. उभ्या आयुष्यामध्ये एक वाक्यातलं अर्ध वाक्य जर धर्मराजा खोटा बोलला तर असं म्हणतात, जेव्हा तो स्वर्गाला जायला निघालेला होता, स्वर्गाला जाताना त्याच्या वामचरणाचा डाव्या पायाचा एक अंगठा गळून पडला हो, नाही का. आता हा नाही का, हा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. आता संपतच आलेलं आहे, काही काळजी तरी पण तुम्ही सरका पुढे. विठाला विठाला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला हो. त्या धर्मराजाला विचारलं, सांग ना हो खरंच अश्वत्थामा मेला का? अर्ध वाक्य खरं बोलला, अश्वत्थामा गतो वा. पुढचा अर्ध वाक्य मात्र तो खोटं बोलला, नरोवा कुंजरोवा, तो नर होता की हाती होता हे मला सांगता येणार नाही. त्याच्या डाव्या पायाचा एक अंगठा गळून पडला हो. आता हिशोब करण्यासारखी गोष्ट आहे. धर्मराजा अख्ख्या उभ्या आयुष्यामध्ये एका अख्ख्या वाक्यातलं अर्ध वाक्य खोटं बोलला, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. आपण धडधडीत खोटं बोलणारी माणसं वर जाताना आपलं काय काय सांगू शकत वेगळं सांगायची गरज नाही हो. खोटं बोलण्यामुळे हे अपराध, हे पाप, हे दुःख माणसाला भोगावं लागणार आहे. महाराज म्हटले, लोक आशीच्या आशी वागतील, पापाचरण घडेल त्यांच्याकडून, पापा देते अनुमोदन, करते येळण संतांचे, साधूचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि लोक 450 वर्षानंतर आशीच्या आशीच वागायला लागलेले आहेत बरं का. दुःख आहे त्यामुळे महाराज विचार करतायत, हे दुःख त्यांना आणि त्या ठिकाणी सहन आणि करावं लागणार आहे. मग या दुःखातून आपण काहीतरी त्या ठिकाणी त्यांना उद्धाराचा मार्ग सांगितला पाहिजे. याकरता कलियुगातलं साधन सांगितलं. गाये नाचे वाहे टाळे, साधन कधी उत्तम हेच कलियुगातलं उत्तम साधन आहे. एकाने विचारलं, महाराज या साधनाचा अवलंब करून किती लोक तरुण गेले, जरा सांगाल तर बरं होईल. श्री महाराजांना संख्या सांगता आली नाही, याकरता अनिर्वाच्य वाक्य वापरलं आणि महाराज म्हटले, अनेक लोक तरुण गेले. किती तरुण गेले मला सांगता येणार नाही, पण आयती देवाने नामरूपी नाव आपल्याकरता तयार करून ठेवलेली आहे. आपलं कर्तव्य यायचं, त्या नावेमध्ये बसायचं. हा प्रेमाचा सल्ला तू आम्हाला दिला महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
म्हटले किती तरुण गेले हे मला सांगता येणार नाही. जिथे संख्या सांगता येत नाही तिथे अनिर्वाच्य वाक्य वापरलं जाते. काय जाणो तरले किती नाव आयती या पैसा. आयती देवाने नाम रूपी नाव तयार करून ठेवलेले. आपलं कर्तव्य काय यावं आणि आपण त्या नावेमध्ये बसावं बरं का. हो पण सांगितलं काय जाणो तरले किती. अनेक लोक तरुण गेले. नामेची तारिले कोट्यानं हे कोटी नामेची वैकुंठी वैसविले. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. हो झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं. हे पुढचं चरण आहे. पण महाराज म्हटले आतापर्यंत या नामचिंतनाचा आधार घेऊन अनेक लोक तरुण गेले. आता तरतायत आणि बाकी तरणार आहेत हा भरवसा आमच्या संतांनी दिलेला आहे. ज्याला नामचिंतनाच्या आणि नाही का आधार आहे हो तो या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहत नाही बरं का. हे वेगळे सांगायची गरज नाही. अन्यथा बाकीचे लोक ज्यांना नामचिंतनाचा गुरुकृपेचा आधार नाहीये ना ते मात्र या भवसागरात गटंगळ्या खातात बरं. हे वेगळं सांगायची गरज नाही. महाराजांचं प्रमाण आहे. अर्थात ते वेगळ्या अर्थाने तो भाग वेगळा पण महाराज वर्णन करतायत. आस्तीची या महापुरी रिगताची कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तरी विपाईला निघे. हो या सागरातून तरुण जाण्याकरता लाखो कोटी लोक उड्या मारतात. आस्तीच्या महापुरी रिगताची कोटीवरी कोट्यावधी लोक उड्या मारतात. पण ज्याला नामचिंतनाचा आधाराचा वणका लागतो ना तो एखादाच पलीकडच्या बाजूला जाऊन पोहोचतो. परिप्राप्तीची या पहिलं तरी विपाईला निघे. एखादा जाऊन पोहोचतो बरं का. आता त्याने त्या नामचिंतनाच्या नावेचा आधार घेतलेला आहे बरं. हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून महाराज म्हटले या नामचिंतनाने अनेक लोक तरुण गेले. किती तरले हे मला सांगता येणार नाही. पण आयती देवाने नाम रूपी आपल्या करता नाव तयार करून ठेवलेली. स्वतः भगवान आश्वासक आहेत. भगवान म्हटले मी आश्वासन देतोय तुम्हाला. तुम्ही या नामचिंतनाच्या नावेचा आधार फक्त घ्या. तुम्हाला तारक मी झाल्याशिवाय राहणार नाही. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. हो नामाची शस्त्रवरी नावाई अवधारी सजोन या संसारी तारू जहालो. या सगळ्यांचा तारक मी झाल्याशिवाय राहणार नाही. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. हो भगवान त्या ठिकाणी तारक होतय. आणि म्हणून काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा. महाराज कळालं. पण का हो आता मला सांगा की या नामचिंतनाने अनेक लोक तरुण गेले कळतंय मला. पण मग अनेक लोक जर तरुण गेले तर मग हो तुम्ही म्हटले की त्या नावेचा नामरूपी नावेचा आधार घ्यायचा आहे. पण नामरूपी नावेचा आधार घेत असताना आम्हाला काही कष्ट करावे लागतील का काही साहस करावे लागतील का. महाराज म्हटले तुम्ही एक देवाचं नामचिंतन का बाकी तुम्हाला कष्ट साहस करायची गरज नाही. हो नाही का. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. देवाचं नाव घ्या बाकी तुम्हाला साहस करायची गरज नाही. एकच प्रमाण सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो नारायण. हो आता कष्ट सायास करायची गरज नाही बरं का. तुम्ही एक देवाचं नामचिंतन का. महाराज म्हटले कळालं आता. हो नाही का. त्या साधकाने विचारलं महाराज कळालं मला. हो पण आता एक ऐका. तुम्ही सांगता या करता कलियुगातलं हे श्रेष्ठ साधन या करता. अनेक लोक तरुण गेले या करता आणि आम्हाला सायास कष्ट करावी लागणार नाही या करता. तुम्ही सांगताय म्हणून आम्ही देवाचं नामचिंतन घ्यायला गायला तयार आहोत. पण आम्ही घेतलेल्या नामचिंतनाचा फायदा तो आम्हाला काय होईल तो फायदा महाराजांनी सांगितला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. Oh
आणि आम्हाला कष्ट करावे लागणार आहे, याकरता आम्ही देवाचं नाव घ्यायला आता तयार आहोत. हो, पण आम्ही घेतलेल्या नामचिंतनाचा परिणाम, फायदा तो आम्हाला काय होईल, तो फायदा सांगितला. तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे एक, तुम्ही घेतलेलं एक देवाचं नामचिंतन आयुष्यभर तुमच्या कामाला येईल. यात नवल काय, ते अंत समयाला काळाशी दोन हात करण्याकरता शस्त्र म्हणून कामाला येईल. एक प्रमाण एक उदाहरण सांगतो, लगेच थांबतो. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. रामायणाचा प्रसंग आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसंग असा आहे, काय झालं, प्रभू रामाचा असा दरबार नाही का, सभा भरलेली होती. सभेमध्ये त्या ठिकाणी आता मीटिंग मध्ये जसे अजेंड्यावर विषय असतात ना, तसेच विषय सगळे झाले. आणि शेवटचा मुद्दा होता, हो नाही का, मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणारे विषय. या आयत्या वेळेच्या विषयाला सुरुवात झाली. नारदाने हात वरती केला. नारद म्हटले, मला एक मुद्दा मांडायचा आहे. हो, आता उभा राहिले नारद. आणि नारद म्हटले, सभेतल्या उपस्थित सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, राम श्रेष्ठ आहे की रामाचं नाव श्रेष्ठ आहे? बरं का, आता रामाच्या समोर असं कोण म्हणणार आहे राम श्रेष्ठ नाही, रामाचं नाव श्रेष्ठ आहे? 99% लोक म्हटले नाही नाही, नाव श्रेष्ठ नाही, रामच श्रेष्ठ आहे. बरं का, पण 1% लोक होते जे नारदांच्या बाजूने होते. नारद म्हटले, 1% आहे ना, त्याच्यावर 2 शून्य आपण वाढून 100% आपल्याच बाजूने करू. बरं का सगळ्यांना, हो 1% आहे ना, हरकत नाही. हो, पण तुम्हाला म्हणतो ते 1%, 99% यांचं शाब्दिक युद्ध सुरू झालं की हे म्हणायचे नाही नाही राम श्रेष्ठ आहे, हे म्हणायचे नाही नाही रामाचं नाव श्रेष्ठ आहे. बरं का, वशिष्ठ विश्वामित्रांच्या त्यांनी असं डोक्याला हात लावला. ते म्हटले, चांगली सभा चालू होती, हे नसती उठा ठेवून नारदाला सांगितली तरी कोणी. हो, नारदाला जवळ बोल, नारदा इकडे. आणि उठा ठेव तुला करायची काय गरज होती, सभा सुंदर चालू होती ना. त्याने म्हटलं, ते सगळं ठीक आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने ते सांगा, तुमचं काय मत आहे, राम श्रेष्ठ आहे की रामाचं नाव श्रेष्ठ आहे? अहो, त्यांनी पण दोघांनी सांगितलं, नाही नाही रामच श्रेष्ठ आहे, रामाचं नाव श्रेष्ठ नाही. नारद म्हटले, नाही हो, अहो रामाचं नाव श्रेष्ठ आहे. तर वशिष्ठ विश्वामित्रांनी सांगितलं, ठीक आहे, रामाचं नाव श्रेष्ठ आहे, तर ते पटवून द्या आम्हाला. आता ते पटवून देण्याकरता या नारदाने हनुमंतरायाचा आणि थोडासा उपयोग केला. हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता ये इकडं, उद्या त्या ठिकाणी तू या सभेमध्ये आला. रोज सभेमध्ये आल्यानंतर काय करतोय म्हणजे काही नाही, रोज सभेमध्ये आलो ना की नारदा पहिल्यांदा तुमच्या पाया पडतो, नंतर प्रभूच्या पाया पडतो, नंतर वशिष्ठ विश्वामित्रांच्या पाया पडतो, नंतर सभेतल्या सगळ्या लोकांच्या पाया पडतो, नंतर माझ्या आसनाला पाया पडतो आणि तिथं जाऊन मी विराजमान होतो. आता नारदाने सांगितलं, उद्या थोडासा फरक करायचा, बदल करायचा. काय बदल करायचा? तू आला की पहिला माझ्या पाया पडायचा, नंतर प्रभू रामाच्या पाया पडायचं, नंतर वशिष्ठांच्या पाया पडायचं, सभेतल्या सगळ्या लोकांच्या पाया पडायचं, पण विश्वामित्रांच्या पायाच पडायचं नाही. त्यांच्या समोर जायचं, रागाने लाल डोळे करायचे, रागाने त्यांच्याकडे पाहायचं, शेपटीला असा जोरात फटका मारायचा आणि तुझ्या जागेवर जाऊन बसायचं. हनुमंतरायाने विचारलं, मग पुढं काय होईल? ते म्हटले, पुढं काय होईल ते उद्या पहा, आता नको विचारू. आता नेमकं त्याने तसंच केलं. काय केलं त्याने? सभास्थानी आला, दुसऱ्या दिवशी नारदांच्या पाया पडला, प्रभू रामाच्या पाया पडला, सभेतल्या सगळ्या लोकांच्या पाया पडला, वशिष्ठांच्या पाया पडला, विश्वामित्रांच्या पायाच पडला नाही हो. असा शेपटीला फटका मारला, रागाने लाल डोळे करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या जागी जाऊन बसला. अपमानित झाल्यासारखं वाटलं विश्वामित्रांना. आणि विश्वामित्र उभे राहिले, प्रभू रामा, अरे तुझ्या राज्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, तुझा धिक्कार असो. त्याने सांगितलं, गुरुवर्य झालं काय? झालं काय? अरे त्या वानराने, त्या माकडाने तुझ्या डोळ्यात देखत माझा तुझ्या गुरुचा अपमान केला आणि तो अपमान तू सहन करतोय, धिक्कार असो तुझा. ते म्हटले, गुरुवर्य क्षमा करा. हो, त्याने अपराध केलाय का, अपमान केला का तुमचा? सांगा त्याला काय शिक्षा करू. विश्वामित्रांनी सांगितलं, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या पृथ्वी तलावर हनुमंतराय जिवंत दिसता कामा नाही. बरं का, असं म्हटल्यानंतर एवढं ऐकलं ना, हनुमंतरायाला थंडीताप सुरू झाला. हो, असा का पाहायला लागला. त्याची ती अवस्था पाहिली. नारदाने विचार केला, आता याच्यातून याला काहीतरी आपण धैर्य दिलं पाहिजे, 4 शब्द चांगले त्याला सांगितले पाहिजे. आणि याकरता नारदाशे समोर जाऊन उभे राहिले. बरं का, नारद जसे समोर उभे राहिले ना, हनुमंतरायाने आपलं नाही का अगदी त्या ठिकाणी मागे वळून पाहिलं. बरं का, मागे पाहिलं त्याने, आपलं तोंडच फिरवलं. आता नारदाने विचार केला, चला याला काही मागं काम असेल म्हणून याने तोंड फिरवलं. नारद पुन्हा मागून गेले आणि त्याच्या समोर उभे राहिले. बरं का,
पुन्हा हनुमंतरायाने तोंड फिरवलं. नारदाने विचारलं, काय रे, अरे तोंड दाखवायची इच्छा नाहीये काय तुला? हो, तो म्हटला तसं काय नाही, पण तुमचं तोंड पाहायची पण इच्छा नाही. नारद म्हटले, का बरं असं का? का म्हणजे अहो, काल नुसतं तुमचं ऐकलं तर आता मरायची वेळ आलेली आहे. तुमचं तोंड पाहिल्यावर काय काय होईल काय सांगता येत नाही. यापेक्षा तुमचं तोंड पाहायचीच इच्छा नाही. अरे बाबा, याच्याही करता रामबाण इलाज आहे आपल्याकडे, काळजी कशाला करतोय? हनुमंतराय म्हटले, नाही तरी तसं पण मरायचंच आहे. तुमच्या इलाजाने वाचलो तर वाचलो, सांगा रामबाण इलाज काय? म्हणे काही नाही. उद्या पहाटे शरीरमध्ये स्नान करायचं, जपमाळ घ्यायची, वाळवंटात जायचं आणि तिथे राम नामाचा जप करत बसायचा. बघ काय होईल ते. हो नाही का, चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. आता याला तर झोप लागलीच नाही. हो, उद्या मरणार आहे या हिशोबात. हो, पहाटे उठला, शरीरमध्ये स्नान केलं, जपमाळ घेतली, वाळवंटात गेला आणि त्याने ध्यान लावलं. श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू श्रीराम जय राम जय जय राम. हो, ध्यान लावलं. प्रभूचं सगळं अन्य कार्य वगैरे त्या ठिकाणी उरकलं, सभा उरकली आणि सभेतल्या प्रत्येकाला प्रभूने विचारायला सुरुवात केली, सांगा तो हनुमंत कुठे आहे? माझ्या गुरुवर्यांना दिलेला मला शब्द मला पाळायचा आहे. हो, त्याने अपमान केला का? नाही का, सूर्याचा पर्यंत तो आता जिवंत राहणार नाही बरं का. हो, प्रत्येकाला असं वाटत होतं देवाला सांगावं हनुमंतरायाला मारू नका, पण देवाला सांगायला जाईल कोण? कारण जो जाईल तो पहिला जाईल. नाही का, जाईल तो पहिला जाईल. म्हणून प्रत्येकाने मनात नसताना देखील हो वाळवंटाकडे त्या ठिकाणी बोट दाखवलं. प्रभू वाळवंटात शरीरच्या किनारी आले. हो, त्यांनी पाहिलं, त्याने जपाळ घेतलेली होती आणि राम नामाचा जप अखंड त्याचा चालू होता. प्रभूने पहिला बाण त्याच्या पायाजवळ मारला बरं का. आता पायाजवळ का मारला? हो, देव मनात त्याला त्या ठिकाणी हो त्याची क्षमा याचना करत आहे. अरे तू माझा परम भक्त आहेस, पण माझ्या गुरु पुढे माझं काही चालत नाही आणि नाईलाजाने अनायासे त्याने सांगितलं या करता मला तुला मारावं लागतंय, मला क्षमा कर. ही क्षमा याचना करावी याकरता पहिला बाण पायाजवळ मारला आणि दुसऱ्या बाणापासून हो त्या हनुमंतरायावर त्याने बाण सोडायला सुरुवात केली. अहो, सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून संध्याकाळ झाली, पण एक बाण सुद्धा हनुमंतरायाला लागला नाही बरं का. हो, याचं कारण काय? इकडून जरी प्रभू राम बाण सोडत होते तरी हनुमंतराय तिकडून राम नामाचे बाण सोडत होते. परिणाम राम नामाच्या बाणापुढे रामाच्या बाणाचं काही चाललं नाही आणि अखंड चिरंजीव म्हणून हनुमंतराय त्या ठिकाणी आणि पुढे आले. याचं कारण काय? अंत समयाला काळाशी दोन हात करण्याचं काम देवाच्या नामचिंतनाने केलं. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमी कुळगोत्र भरजेले किंवा तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्रसाचे हे एक काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा